स्वैर चेंडू, पहिला चेंडू वरदविनायक श्री वरदविनायक यांचा 1 धाव संघाची. परत एकदा दुसरा वाईट स्वैर चेंडू, एका मागोमागे एक 2 चेंडू आपण बघितले लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारे चेंडू, त्यावरती पंचांनी त्याला शासन केलं. दंडात्मक कारवाई म्हणून 2 धावा वरद विनायक संघाला सुपूर्त केल्या जात आहेत. इथे मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून गेलेला हा चेंडू परत चेंडू खेळपट्टीवरती स्थिरावतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. आतापर्यंत संघाची धावसंख्या श्री वरद विनायक यांची झालेली आहे ती म्हणजेच 3. सुरेख स्ट्रोक का मास्टर स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो, पण त्यावरती 2 धाव धावून काढल्या जात आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजे प्रतीकसाठी, कारण प्रतीक आज त्याच चांगल्या आवेशाने खेळतोय, धडाकेबाज खेळतोय. प्रतीक खेळत नाहीये तर प्रतीकची बॅट बोलते, आणि जेव्हा बॅट बोलते त्यावेळेस धावांचा पाऊस मैदानामध्ये पडत असतो. आता धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 5. प्रतीक वैयक्तिक 2 धावा संख्येवरती आणि सूरज 1 धावसंख्येवरती आणि 2 एक्स्ट्रा म्हणजे वाईडच्या स्वरूपामध्ये, म्हणजे जवळजवळ 5 धावसंख्या. शॉर्ट ऑफ द लेंथ, आणि हा खराब परफॉर्मन्स चिराग कडनं ही अपेक्षा नव्हती, कर्णधाराला चिराग कडनं ही अपेक्षा नव्हती, आम्हाला सुद्धा. कारण फोकस केला जातोय चिराग वरती, कारण पहिलं षटक कर्णधाराने चिराग तुला दिलंय, तुझ्या हातामध्ये चेंडू दिलाय, आणि आता 6 धावसंख्या. हाही चेंडू खराब, हाही चेंडू स्वैर, आणि 7 धावा. शिट्या मात्र वाजतायत वरद विनायकच्या संपूर्ण खेळाडूंकडनं, कारण चिराग आतापर्यंत लय सापडत नाहीये, चेंडूचा टप्पा ठेवला जात नाहीये, कारण लेग स्टंपच्या बाहेर चेंडू सतत आणि सतत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 वाईड आपल्याला पाहायला मिळतात. अवांतर धाव 4, आणि प्रतीकच्या 2 धावा आणि सूरजच्या 1 धावा, अशा 6 धावसंख्या धावफलकावरती. 7 धावसंख्या, माफ करा, 7 धावसंख्या. हा सुद्धा मारलेला चेंडू, चेंडू कॅच केला जातोय, कॅच केला ना. 2 धावा या ठिकाणी प्रतीक खंड. नऊ झाले ना, 9 धावसंख्या आतापर्यंत. 3 चेंडू फक्त झाले चिराग याच्या गोलंदाजीमध्ये. हेलिकॉप्टर पद्धतीचा मारणारा हा स्ट्रोक होता, पण चेंडू तिथल्या तिथेच राहिल्यामुळे चेंडू डॉट, एकही धाव नाही. धावसंख्या 9. या षटकामधला चौथा चेंडू, 5वा चेंडू. 9 धावसंख्या झाल्यात, आणि मला असं वाटतं जेमतेम 5 वाईड टाकले का, 4 वाईड टाकले चिरागने आतापर्यंत या षटकामध्ये. जर ते झाले नसते तर कदाचित धावा कमी झाल्या असत्या, पण अवांतर धाव हा तितकाच वेदनादायी असतात. सुरेख मारलेला स्ट्रोक मिड विकेट रिझन मध्ये डिक्लेअर रिझनच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका षटकाची समाप्ती, धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 10. या षटकामध्ये आपण बघतोय 4 अवांतर धाव. षटक संपलंय. प्रतीकच्या 5 धावसंख्या आणि सूरजची 1 धाव.
संपलाय. या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. सूरज जगताप वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय. प्रतीक वैयक्तिक 1 धावसंख्येवरती आपलं नशीब आजमावताना. प्रतीक अरे इथे काय लिहिलंय सूरज प्रतीकने इथे 6 ना आणि आता केलं सूरजचे. हा प्रतीक वैयक्तिक 6 धावसंख्येवरती आणि सूरज जगताप वैयक्तिक 1 धावसंख्येवरती. चेस करताना तुम्हाला सोप्या जाऊ शकतात, पण इथे फलंदाजी करता सूरज आजमावताना प्रतीक जगताप नशीब आजमावताना. प्रतीक वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय आणि सूरज जगताप वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय. गोलंदाजीचा क्रम जर आपण बघितला, चिराग पहिलं षटक घेऊन आला, खूप एक्सपेन्सिव्ह ठरला. 10 धावा दिल्यात, 2 धावा. हो जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत. अप्रतिम रनिंग देखील विकेट सूरज आणि प्रतीकच्या मधून. धावसंख्या झाली ती 16. 16. इथे रिस्क नाही, कारण प्रतीकने त्याला थांबवलं. प्रतीक म्हणाला की कदाचित ही धाव आपल्याला महागात पडू शकते, कदाचित आपण धावचीत होण्याचा संभव आहे हे लगेच ओळखलं प्रतीकने. ऑन स्ट्राईकला येतो सूरज. फुलटॉस शेंडवरती ड्राईव्ह केला, त्यावरती 1 धाव. धावसंख्या 17. 17. अजूनही षटक संपत नाहीये, अजूनही अवांतर धाव पाहायला मिळत आहेत आपल्याला. कारण हा डॉट चेंडू षटकाची समाप्ती हिरेन याची. धावसंख्या 17. 17.
10 चेंडूमध्ये 17 धावसंख्या झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी आलाय तो स्वप्नील वाईंदेकरचा हा सुद्धा खराब परफॉर्मन्स. पहिला चेंडू स्वैर चेंडू, कारण बल्लाळेश्वर संघाचा जो गोलंदाज येतोय तो सुरुवातच मुळात वाईड चेंडूने करतोय. हा मात्र छान कमबॅक केला. पहिला चेंडू होता, शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू होता. सूरज थोडासा नाराज दिसतोय, कारण हाईट ऑफ द बेनिफिट मागण्याचा प्रयत्न. इथे थांबा म्हणून सांगतात कारण थोडासा व्यत्यय. तिसरं षटक स्वप्नीलच्या माध्यमातून, कारण स्वप्नीलचा पहिला चेंडू आपण बघितला स्वैर चेंडू होता, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. दुसरा चेंडू म्हणजेच पहिला चेंडू तो काउंट झाला आणि तो चेंडू अतिशय चांगला होता, डॉट चेंडू होता. त्यावर सूरज कंप्लीट बीट झाला. कुठेही बॅट आणि चेंडूचा संपर्क न आल्यामुळे चेंडू स्थिरावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. अजूनही गर्दी तितकीच कायम आहे. अजूनही माझ्या उजव्या हाताला लोक मांडी घालून बसले आहेत हा सामना बघण्यासाठी. जरा प्रेक्षकांसाठी मित्रांनो टाळ्या वाजवा ना, कारण यार मांडी घालून हे प्रेक्षक बसलेले आहेत. खेतवाडी प्रीमियर लीग 2022 किती प्रेम करतात हे प्रेक्षक ह्या संपूर्ण क्रिकेट सोहळ्याकरता, आणि त्याची प्रचिती आम्हाला सुद्धा येते, कारण समोरच्या संपूर्ण बिल्डिंग मध्ये प्रेक्षक फर्स्ट गॅलरी, सेकंड आणि थर्ड गॅलरी मध्ये खचाखच भरलेले आहेत. वाव, ग्रेट ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू अतिशय या 2 धावा. प्रतीक सी ज्याला आपण म्हणू, नवीन फलंदाज आहे तो प्रतीक. एक डिक्लेअर आहे का? एक डिक्लेअर पंच आम्हाला सांगतील. एक डिक्लेअर आहे का? येस, एक डिक्लेअर म्हणून आपण त्याची नोंद गुणलेखक जरूर घेतील. हा सुरेख चेंडू स्वप्नील, तुझा मानलं पाहिजे, तुला दाद द्यायला पाहिजे. छान हो सुरेख मारलेला स्ट्रोक. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत का? पंच थोडस डिस्कशन करताना, कारण का नाही केलं पाहिजे, कारण ज्या वेळेस धावा कन्फर्म मोजल्या जात नाही त्यावेळेस पंचांचं डिस्कशन्स फार महत्वाचे असतात. आणि एक धाव 1D स्वरूपात पंचांनी घोषित केली आहे. पंचांचा निर्णय हा सराखोपर असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे मित्रांनो. आणि परत एक 2 संघामधलं हे जे क्रिकेट युद्ध ज्याला आपण म्हणू, म्हणजेच वरद विनायक वर्सेस बल्लाळेश्वर. वरद विनायक यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीला स्वतःला झोकून दिलं. आपण पाहिलं की सूरज जगताप आला, प्रतीक आला, त्याच्यानंतर प्रतीक सी. अनुक्रमे चिरागने प्रथम गोलंदाजी केली, 11 धावा दिल्या. चिराग हा खूपच एक्सपेन्सिव्ह ठरला. दुसरं षटक घेऊन आला तो म्हणजे हिरेनने 6 धावा दिल्या. आणि तिसरं षटक स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहिलं.
विषात घुमतो तुझ्या नामाचा गजर नाही विषात घुमतो तुझ्या नामाचा गजर मोरया 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 तुझ्या नामाचा गजर मोरया मोरया नाही विषात घुमतो तुझ्या नामा. समालोचन कक्षाकडे यायचं नाणेफेकीच्या कौलसाठी. आतापर्यंत धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 20. विषात घुमतो तुझ्या नामाचा गजर नाही चला पंचांना विनंती करतो की डिसिजन द्यायचंय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेची किंमत पाळली पाहिजे, वेळेची किंमत ठेवली पाहिजे कारण महाअंतिम सामना आपल्याला सूर्यप्रकाशातच खेळवायचा आहे. निर्मात्याने आणि निसर्गाने दिलेली ही देण आहे आपल्याला कारण बॅड लाईट झाली तर मग महाअंतिम सामना खेळणं आणि तो पचवणं फार कठीण जाईल. म्हणूनच चांगल्या सूर्यप्रकाशात आपल्याला चांगले सामने खेळवणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी 2 धावा घोषित केल्या जात आहेत आणि त्याची गुणलेखक जरूर नोंद घेतील. 21 झालं ना, धावसंख्या झाली ती 21. 21. चला आता जर 2 धावा दिल्या असतील तर कृपया करून पंचांशी कोणी वादिवाद करू नये. व्हॉलेंटियर्सना मी विनंती करतो की आता डिस्कशन थांबवा, बंद करा कारण सारखं डिस्कशन करत राहिलं तर मग शेवटपर्यंत आपल्याला जाणं, शेवटपर्यंत आपल्याला पोहोचणं फार कठीण होऊन बसेल. करून डिस्कशन, लॉंग डिस्कशन मध्ये आपण पडू नका. लॉंग डिस्कशनच्या प्रेमामध्ये पंचांनी पडू नये. अंपायर्सना विनंती करतो की कृपया करून 2 धावा आपण या ठिकाणी मोजलेल्या आहेत. षटकाची समाप्ती. तिसरं षटकच समाप्त. स्वप्नीलने आपल्या षटकामध्ये जवळजवळ 4 धावा दिलेल्या आहेत आणि 21 धावा झाल्यात. 21 धावा आणि एका विकेटचं पतन. प्रतीक खेळतोय तो वैयक्तिक 3 धावसंख्येवरती आणि दुसरा प्रतीक खेळतोय तो 5 धावा संख्यावरती. चौथं षटक नाव काय? कुणाल याचं 4थं षटक. पहिला चेंडू आपण बघितला कुणाल याचा अप्रतिम चेंडू होता. वेग कमी होता चेंडूचा, मारण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा ऑन साइडला पण डॉट चेंडू. हा ही तितक्याच प्रकारचा सुरेख चेंडू, तितक्याच प्रकारचा चांगला चेंडू म्हणता येईल कारण गती परिवर्तन ज्याला म्हणतो ना, एखाद्या गोलंदाजाचं काय कौशल्य असतं ना, तर गती परिवर्तन करणं, आउट स्विंग इन स्विंग करणं, चेंडूचा
टप्पा सतत हलता ठेवणं. गुडलेन स्पॉट वरचा चेंडू असेल किंवा फुल लेनची डिलिव्हरी असेल, ब्लॉक पद्धतीचा चेंडू असेल, इथे हा शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू होता. अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांनी एकदा वॉर्निंग दिलेली आहे आणि वाईड म्हणून पंचांनी त्याला घोषित सुद्धा केलेलं आहे. हो हो सुरेख, हाही तितकाच चांगला चेंडू. आणि मी मगाशी सांगितलेलं की कुणालकडे ते सगळे गुण आहेत जे एखाद्या गोलंदाजाला असावे लागतात आणि तोच खरा कसलेला गोलंदाज, तोच खरा बुद्धिमान गोलंदाज जो आपल्या कौशल्याने चांगली गोलंदाजी करतो. इथे वाटलं होतं हा चेंडू स्वैर होईल, पण इथे हा चेंडू तितक्यात चांगल्या पद्धतीने आउटस्विंग होतोय. अपील मात्र झाला झेलचा, पण पंच या ठिकाणी फेटाळून लावतायत. लाऊड अपील झाला कॅच साठी. तुम्ही बघू शकता की कुणाल हा किती चांगल्या प्रकारे चेंडू वळवतोय. चेंडूला वळण तितक्या चांगल्या प्रकारे होत आहे. मी इथे समोर आहे, मला असं वाटलं की कुणालचा हा चेंडू स्वैर होतोय की काय, पण चेंडूने वळण आउटस्विंग घेतलं. विकेट किपरने कुठली चूक न करता तो चेंडू टिपला. एका वेळेला एकच रिव्ह्यू मिळेल याची कृपया करून नोंद घ्या. जर तुम्ही अंतिम क्षणाला असाल आणि एखादा महत्वाचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल ना, तर तो तुम्हाला घेता येणार नाही, कारण एकच रिव्ह्यू या ठिकाणी मोजला जाईल. एक धाव काउंट केली जाते. प्रतीक सी या ठिकाणी ऑन स्ट्राईकला. धावसंख्या 23. ओ हो सुरेखा, इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत विकेट किपर कडनं आणि धावचीत कुठलीही चूक होत नाहीये विकेट किपर कडनं. आणि कुणालने अप्रतिम, कुणाल चांगली गोलंदाजी.
पर्व यांचं दुसरं आहे, पण आपण बघू शकता की आयोजन किती सुरेख आहे. दोन्ही ठिकाणी कॅमेरामन आपली चोख कामगिरी करतायत, गुणलेखक आहेत या ठिकाणी. स्टेज अप्रतिम आहे, स्टेजवरती वाईड सुरेख स्क्रीन सुद्धा आपण या ठिकाणी आपण पाहतोय. तर चला, वेळ वाया घालू नका, व्यत्यय फार येतोय, वेळेची किंमत आपल्याला जरूर ठेवायची आहे, कारण महाअंतिम सोहळा, महाअंतिम सामना सर्वांनाच बघायचा आहे. मागच्या वेळेस महाअंतिम सामना ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला ते म्हणजेच क्रिकेटचे पितामह गुरुवर्य विद्याधर पराडकर सर या ठिकाणी मागच्या वर्षी उपलब्धता झालेली होती. सर, विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील, दोन्ही संघ 100% परफॉर्मन्स देतील मित्रांनो. आणि ज्याचा परफॉर्मन्स चांगला होईल, जो संघ चांगला खेळेल, जो खेळाडू जीव ओतून खेळेल ना, त्याचाच विजय होईल आणि क्रिकेटचा विजय. हा हा, सुरेख, क्या बात है. या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल ना, तो सेमी फायनलला थेट प्रवेश करेल. त्याच्यामुळे प्रत्येक क्षण, प्रत्येक चेंडू हा तुम्ही श्रम करून जीव ओतून खेळा मित्रांनो. हा हा, सिद्धांत याचा सुरेख चेंडू, दुसरा चेंडू आपण बघितला, पहिला चेंडू डॉट आपण बघितला, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव घोषित केली जाते. स्वप्नील आणि कुणाल हे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. दोनही बंधू आहेत, भाऊ आहेत आणि कॅप्टनची मुलं सुद्धा आहेत. जरा जोरदार या दोन्ही भावांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो, कारण कधी कधी ही औपचारिकता किंवा हे सौभाग्य फार अभावानेच पाहायला मिळतं. आणि स्वप्नील आणि कुणाल, तुम्हाला दोघांनाही या मंचाकडून शुभेच्छा असतील, कारण 24 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत जर तुमचा संघ सेमी फायनलला घेऊन जायचा असेल तर. गोलंदाजीसाठी सिद्धांत तयार आहे. सिद्धांतकडे बघितलं तर काय सांगू तुम्हाला, सिद्धांत हा खेतवाडीमध्ये सगळ्यात गाजलेला खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, सगळ्या प्रकारचे गुण, कलात्मक गुण ज्याला आपण म्हणतो खेळासाठी क्रिकेट या, ते सिद्धांतकडे आहेत. हा चेंडू खूपच उसळी घेतलेला, त्यावरती एक धाव स्वैर चेंडू म्हणून घोषित केला. हाईटचा बेनिफिट म्हणून पंचांनी त्याला स्वैर घोषित केलं. हो, बॅटची लिडिंग एज आणि हा झेल सुटतोय. सिद्धांत नाराज, सिद्धांत नाराज. त्याला अजूनही विश्वास नाही बसत आहे की हा झेल झाला असता तर एक मोठं यश आपण आपल्या संघाला मिळवून दिलं असतं. ही संधी चालून आली होती, पण संधी कन्वर्ट झाली नाही. याचं दुःख निश्चितच सिद्धांतला जरूर असेल मित्रांनो, कारण सिद्धांत कष्ट करतोय, सिद्धांत जीव ओतून बॉलिंग करतोय, सिद्धांत जीव ओतून गोलंदाजी करतोय. हा, आणि हा चेंडू परत स्वैर चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी डिक्लेअर रिझन मध्ये गेलेला हा चेंडू. एक तर यष्टीरक्षक हा चेंडू अडवणूक केली जात नाहीये, त्याच्यावरती एक अवांतर धाव 22च्या स्वरूपात मिळत आहे. आणि हे सगळं घातक ठरतंय का काय, जणू काही वरद विनायक संघाला ओहो सुरेख, एक धाव कंप्लीट.
दुसरी धाव घेण्याचा पुरेपूर प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट, लाऊड अपील होते, पंच फेटाळून लावता येतं. टाळ्या वाजतायत कारण 2 धावून काढलेल्या आहेत, श्रम घेतलेले आहेत, कष्ट. एवढ्या भर उन्हामध्ये 2 धावा. क्रिकेट म्हटलं ना, क्रिकेट हा तुम्हाला आपल्या सगळ्या खेळाडूंना आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जर पोषक असेल ते म्हणजेच क्रिकेट. कारण तुम्ही प्रत्येक प्लेअरचा फिटनेस बघू शकता, प्रत्येक प्लेअरचा बॉडी परफॉर्मन्स बघू शकता. अगदी सगळेच मला असं वाटतं मोस्ट ऑफ द प्लेअर एका चांगल्या फिटनेस मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचं कारण एकच ते म्हणजे क्रिकेट. षटकाची समाप्ती होतीये. सिद्धांतचं पहिलं षटक संपतंय. 6 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. स्वप्नीलने वैयक्तिक 3 धावा आपल्या संघासाठी जमून दिलेल्या आहेत. सिद्धांत गायकवाडचं पहिलं षटक संपलंय मित्रांनो. 2021 मध्ये सिद्धांत गायकवाड हा खेळाडू चमकला नाही तर त्याचा बोलबाला सुद्धा झाला. तोच सिद्धांत गायकवाड आपल्याला या ठिकाणी परत एकदा 2022 मध्ये तितक्याच लयबद्ध पद्धतीने, तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने, तितक्याच आवेशामध्ये, तितक्याच जोशामध्ये खेळतोय. लवकर मॅच सुरू करायचे. पंचांना विनंती करतोय की मॅच थोडासा व्यत्यय येतोय कारण प्रेक्षक येताना जाताना आपल्याला दिसत आहेत. दुसरं षटक कोण आहे? दुसरं षटक संतोष ढेब्या. दुसरं षटक संतोष ढेबिया. हा चेंडू उंच मिड विकेट रिझन मध्ये चेंडू खाली येतोय का ते पाहायचंय. 1 धाव पंचांनी घोषित केली आहे. डिक्लरच्या माध्यमातून संतोष ढेबे अप्रतिम गोलंदाजी. कारण संतोष ढेबेने मागच्या वेळेस गोलंदाजी केली, आपण बघितलं की 3 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. 2 धावा गुणलेखक या ठिकाणी नोंद घेत आहेत. यापूर्वीचा मॅचचा सामनावीर म्हणून आपण ज्याला मानांकन दिलं, ज्याचं आपण कौतुक केलं, ज्याला आपण घोषित केलं, तो म्हणजे संतोष ढेबे, ज्याने 3 रन्स देऊन 1 विकेट घेतला. तोच संतोष ढेबे आता या ठिकाणी परत एकदा आपलं नशीब आजमावतात आणि हा झेल सुटलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संतोष ढेबे आपल्या गोलंदाजीवरती जरूर निराश असतील कारण झेल झाला असता तर विकेट मिळाला असता, झेल झाला असता तर 2 धावा झाल्या नसता. तर किती मोठं नुकसान संतोष ढेबे तुझ्या संघाला होताना दिसतंय. कारण तू अप्रतिम गोलंदाजी करतोय, अचूक गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये तू सामनावीर म्हणून तुला घोषित केलं होतं. या मॅच मध्ये तू कशी गोलंदाजी करतोय कारण नवीन मंच, नवीन संधी, नवीन सामना आणि हा सुरेख स्ट्रोक, त्यावरती 2 धावा या ठिकाणी. म्हणीन मी कारण क्लोज ग्राउंड मध्ये गोलंदाजाला पण तितकीच संधी आणि हा सुरेख स्ट्रोक, सुरेख मास्टर स्ट्रोक. चेंडू
12 धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत त्याने 4 चेंडूला सामोरा गेलाय आणि हा षटकार सांगून टाकतोय की मॅचचं पारड कोणाकडे झुकलंय. हो, परत एकदा चांगला कमबॅक करतोय तो म्हणजेच संतोष ढेबे. षटक संपलंय संतोषचं. या षटकामध्ये आपण बघतोय की संतोषच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोटल स्कोर झालाय तो म्हणजेच हेच नक्कीच मॅच सुरू लवकर करायची आहे, खेळवायची आहे. कुठे व्यत्यय जास्त येता कामा नाही. कुणालच्या आतापर्यंत आपण बघतोय 12 धावा आणि स्वप्नीलच्या 3 धावा. ऑन स्ट्राईकला स्वप्नील भिरकावून दिलाय तर मिड विकेट रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न असेल. दुसरी धाव कंप्लीट. जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत स्वप्नील साठी सुद्धा, कारण स्वप्नील वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय. हा ब्लॉक होल पद्धतीचा, खोलवर पद्धतीचा हा चेंडू, त्यावरती 1 धाव. या एका धावसंख्येवरून स्वप्नील याची वैयक्तिक धावसंख्या झाली ती म्हणजे 6. आदरणीय संघमालक योगेश मिश्रा यांच्याकडनं जो आता षटकार मारला कुणालने, त्याला 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मिश्राजींसाठी सुद्धा, कारण या अगोदर सुद्धा अनुक्रमे 500-500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं त्यांनी. आणि हा सुरेख स्ट्रोक भिरकावून दिलाय तो परत एकदा काऊ कॉर्नर रिझनच्या डिक्लेअर स्वरूपामध्ये. त्यावरती 1 धाव पंच या ठिकाणी जाहीर करतायत. 2 धावा, माफ करा 2 धावा. गुणलेखक त्याची नोंद घेत आहेत. किती पाहिजे? 1 धाव जिंकण्यासाठी करायची आहे. फक्त आणि फक्त 1च धाव. कुणालला सध्या जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो, कारण 14 धावा केल्या आहेत. 7 चेंडूला सामोरा गेला, पण सगळं करून दाखवलं. फॉर्मॅट सोपा केला, समीकरण सोपं केलं आणि संघाला सेमीफायनलला पोहोचवण्याचं सगळं क्रेडिट, सगळं श्रेय जात आहे ते म्हणजेच कुणालला. ओहो, सुरेख 1 धाव कंप्लीट आणि जिंकलेला संघ आहे तो म्हणजेच विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. बल्लाळेश्वर संघ सेमीफायनल पर्यंत मजल मारताना घोषित करतोय तो म्हणजेच कुणाल. जरा कुणालसाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत.